नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपल्या इकडे हळदी कुंकू हा समारंभ स्त्रियांचा स्नेह, सौभाग्य आणि सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. हळद आरोग्य व पवित्रतेचं, तर कुंकू सौभाग्य व शुभतेचं प्रतीक मानलं जातं. या समारंभातून स्त्रियांमधून आदर, मैत्री व देवीच्या स्वरूपाची पूजा केली जाते. चला तर मग बघूया तशीच एकदम इझी अशी स्त्री रूप आपण कसं साकारू शकतो आपल्या रांगोळीमधून. हळदी कुंकू हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या एकतेचा आदर आहे आणि सौभाग्याचा उत्सव आहे. यातून समाजातील स्त्रियांना एकत्र येण्याची संधी मिळत असते. देवीची पूजा आणि परंपरा आपण जपली जातेच, पण अगदी चार मैत्रिणी एकत्र येऊन गोडधोडाचा जो कार्यक्रम आपण ठेवला जातो, तो पूर्वी फारच उत्साहाने साजरा केला जायचा. आजकाल त्याचं स्वरूप थोडं बदललं आहे मैत्रिणींनो. पण पूर्वी ह्याचा एकमेव उद्देश म्हणजे आपल्या बायकांना थोडा विरंगुळा, कामामधून थोडंसं त्यांच्याबद्दल असणारी त्यांची एकमेकांबद्दल असणारे आदर, एकमेकांबद्दल असणारा हेवा, आपुलकी ही सगळं जपण्याची हे एक संधी, उत्तम अशी संधी होती. हो की नाही? यामध्येच आपण कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीचे रांगोळी साकारू शकतो, हे जेव्हा शोधत असताना ही सुंदरशी अशी स्त्री रूप मला मिळालं. आता बऱ्याच रांगोळीमध्ये हळदी कुंकू लावताना, एखादं प्लेट घेताना असे रांगोळी मी बऱ्याच बघितल्या, पण मला इतकंसं डिझाईन्स आवडली नव्हती. सो इथे एक मला स्त्री साकारायची होती आणि त्या स्त्रीमध्ये म्हणजे जसं आपण आपण बोलतो ना, की भारतीय समाजात स्त्रीला नेहमीच परंपरा, संस्कार जपणं, कुटुंबाच्या अपेक्षा यांचा भार व्हावा लागतो. अगदी जुन्या परंपरांचा दबाव तिच्या आयुष्यावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो. आणि असं नाही आहे, पण हे काही समारंभ असतात, ते तिचे असतात, विरंगुळेचे असतात. तिच्यासाठी, नटण्यासाठी, खूप छान अशा विचारांसाठी असतात. त्यामुळे एखादी अशी बाई ज्यामध्ये सगळे इमोशन्स तिच्या एका पिक्चर्समधून आपल्याला दिसतील. म्हणजे तो परंपरेचा दबाव, सणाची चाहूल आणि आतुरता, की काही होणार आहे आता, आपल्याला सगळं काही बघायचं आहे, आपल्याला हा समारंभ उरकायचा आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि त्या सगळ्याच गोष्टी त्या एका रूपामध्ये मला दाखवायचे होते आणि म्हणून मी इथे A4 प्रिंटआउट घेतली आहे आणि ती ही अशा बाईची ज्यामध्ये ह्या सगळ्या उत्कंठता, अपार असं सौंदर्य असं सगळं त्यामध्ये यायला हवं आणि म्हणून एक प्रिंटआउट घेणं फार गरजेचं आहे. याला एकदम फ्री हँड ड्रॉ करून आपल्याला चालणार नाही आणि त्यावर मी 175 मायक्रॉनची OHP शीट घेतली आहे. मैत्रिणींनो, रेडी रांगोळी करणं आणि रेडी रांगोळीमधला प्रकार आपण घरच्या घरी बनवणं हे फारच सोपं झालं आहे आजकाल. तुम्ही सुद्धा घरच्या घरी बसून अशी उत्तमोत्तम स्त्री साकारू शकता माझ्याबरोबर. खरंच मी खोटं बोलत नाही आहे. अगदी इझीचे स्टेप फॉलो करू. प्रिंटआउट आणल्यानंतर 175 मायक्रॉनची जी OHP शीट आणली आहे, ती त्यावर स्टिक करून घ्यायची आपल्याला. स्टिक करून घेतल्यानंतर आपल्याला मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे. फेविकॉल MRचं 60% आणि त्यामध्ये 40% पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. हे मिश्रण रेडी केल्यानंतर प्रत्येक छोट्या छोट्या भागांमध्ये आपल्याला ते मिश्रण लावत चालायचं आहे. जसं या रांगोळीमध्ये मी सर्वात प्रथम सुरू केलेलं या बाईच्या केसांपासून. केसाला मी मिश्रण लावून घेतलं, त्यावर काळ्या रंगाची रांगोळी टाकली आणि एक 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 लेअर मी कंप्लीट करत चालली आहे. स्पेसिफिकली तिची साडी ही काळी आणि मरून बॉर्डर असलेली घेतली, कारण काळ्या रंगाचं बरेच जण काळ्या रंगाचे साड्या परिधान करतात त्या दिवशी आणि म्हणजे जशी पहिली मकर संक्रांत असते किंवा आय थिंक हलव्याचे दागिनेसुद्धा बऱ्याच मैत्रिणी आपल्या त्यावर घालत असतात आणि स्पेसिफिकली आजकाल तर हलव्याच्या दागिन्यांचं एवढं क्रेज आहे, त्यावर सुद्धा नवीन कपल फोटोशूट करत असतात. त्यामुळे आजकाल खरंच बऱ्याच नवीन अशा गोष्टी आल्या आहेत, पण त्या नवीन गोष्टींमुळे काहीतरी मागे सुटत चाललं आहे असं वाटतं आहे मला. कारण मेन जो हळदी कुंकूचा जो मेन उद्देश होता, बोरणांचं जे मेन उद्देश असतं किंवा हलव्याचे दागिने परिधान करून
त्यामागचं जे कारण होतं ते कुठेतरी हरवत चाललेलं आहे. पण आपण त्या सगळ्या गोष्टींना परत रिक्रिएट करू शकतो आपल्या रांगोळींमधून, आपल्या एक्सप्रेसिव्ह रांगोळीमधून. आता इथे पहा, येलो, ब्लू आणि तुम्ही किंचितसा पिंकसुद्धा घेऊ शकता बरं का स्किन कलर बनवण्यासाठी. स्किन कलर बनवताना पांढरा, पिंक, येलो, ब्लू या प्रकारचे कलर मिक्स करून तुम्हाला स्किन कलर मिळून जाईल. आता किती घ्यायचं? सर्वात जास्त प्रमाण असतं ते येल्लोचं. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असतं ते ब्लूचं. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असतं ते पिंकचं आणि त्यानंतर तुम्ही हलकं लाईट अँड डार्क शेड करण्यासाठी त्यामध्ये व्हाईट आपण मिक्स करू शकतो. तुम्हाला ना पटकन स्किन कलर मिळून जाईल. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा गणपती आणि गौरी गणपतीच्या वेळेला सुद्धा आम्ही तुम्हाला फारच छान पद्धतीने स्किन कलर बनवून दाखवला होता. तसं स्किन कलर तुम्ही रांगोळीचं बनवून घेऊ शकता आणि रेडीमेड असं स्किन कलर मिळतात हे मला माहिती नाही आहे. पण जर तुम्हाला मिळाली रांगोळी तर तुम्ही रेडी स्किन कलरसुद्धा वापरू शकता. पण इथे मी बनवली आहे स्पेसिफिकली. आता इथे बघा फारच डार्क असा शेड बनला आहे. तिला लाईट करण्यासाठी तुम्ही लाईट व्हाईट त्यामध्ये मिक्स करून त्याला थोडीशी लाईटर शेड तुम्ही बनवून घेऊ शकता. स्किन कलर बनवताना अजून एक लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे की रेशो फार महत्त्वाचे आहेत. जर एखादा रेशो जास्त झाला जसं ब्लू, रेड असे शेड जरा जास्त झाले तर खूप डार्क स्किन कलर बनण्याची शक्यता आहे. स्किन कलर मारताना आता स्किन कलरला मध्ये मारताना काय होतं माहिती आहे? तुम्ही काय करता डोळे ट्रेस करून घेता, नंतर त्यावर स्किन कलर मारता. तर तसं न करता तुम्ही काय करा, जे मोठा पोर्शन आहे फेसमधला त्यावर जाऊ दे ना, काही हरकत नाही. म्हणजे जसं बघा, मी म्हटलं की डोळे आपण नंतर ॲक्रेलिक कलरने करणारच आहोत. पण तेवढ्या मोठ्या स्पेसमध्ये रांगोळी टाकायची गरज नाही आहे. बाहेर डोळ्याच्या तेवढा थोडासा भाग सोडला की आपण सगळीकडे काय करूया, पहिलं रांगोळी टाकून घेऊ आणि नंतर जसे आयब्रोज झाले किंवा काही लाईन्स झाल्या, काही एक्सप्रेशनच्या लाईन्स झाल्या, त्या सगळ्या लाईन्स आपण नंतर रांगोळीवर ब्लॅक आउटलाईनर म्हणजे ब्लॅक आउटलाईन करताना त्या काढून घेऊ शकतो. त्यामुळे जिथे जिथे रिक्वायर्ड होतं तिथे तिथे मी स्किन रांगोळी टाकून घेतली म्हणजेच चिटकवून घेतली. आता ह्या रांगोळीमध्ये सुद्धा मैत्रिणींनो आपण 2 लेयर करणार आहे बरं का. जी लेयर आत्ता केली आहे, ज्या पद्धतीने केली आहे, ज्या स्टेप्समध्ये केली आहे, अगदी सेम टू सेम लेयर तुम्हाला सेकंड लेयरला सुद्धा करायची आहे. फर्स्ट लेयर व्यवस्थितरित्या 15 ते 20 मिनटं सुकवून द्यायचा आणि नंतर तुम्ही सेकंड लेयर मारायला नक्कीच घेऊ शकता. मला ना कधी कधी काय वाटतं माहिती आहे, कुटुंबाचा आधार आहे ना ही स्त्री आहे. ही घराची संस्कारवती आहे, प्रेम आणि जिव्हाळ्याचं मूळसुद्धा आहे, संस्कृतीची वाहक आहे. परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं काम हे स्त्री करत असते. सामाजिक बदलाची शक्ती म्हणजेच जुन्या परंपराचा दबाव असूनही स्त्री समाजात बदल घडवून आणू शकते. समानतेची गरज. आता तर आपण नेहमीच आपण गोष्टी बदलत आहेत आपल्याला माहिती आहे. पण तिला आणि आपल्याला सर्वांना महत्त्वाची खरी ओळख मिळते ती म्हणजे तिला पुरुषांप्रमाणे स्वतंत्र आणि खूप योग्य अशा संधी दिल्यानंतरच. आता मला तर असं वाटतं नेहमी की स्त्रीवर जुन्या परंपराचा दबाव असला तरी तिचे महत्त्व अमूल्य आहे. ती संस्कृतीची वाहक, कुटुंबाचा आधार आणि समाज बदलाची प्रेरणा आहे. परंपरा जपताना तिच्या स्वातंत्र्याला वाव देणं हेच खरं स्त्री सन्मानाचं लक्षण आहे. आणि मला असं वाटतं ना की हळदी कुंकू छोट्या छोट्या समारंभांमध्ये आपण प्रत्येकीला एकमेकींना महत्त्व देणं, तिला आधार देणं, तिला प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तयार करणं, त्यासाठी शक्ती देणं, ह्यासाठी आपण हा कार्यक्रम केला पाहिजे. म्हणजेच अगदी बोलवून आजकाल बऱ्याच हळदी-कुंकू समारंभामध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की स्त्रिया ह्या प्रत्येक दुसऱ्या स्त्रियांबद्दलचे जे टॉक करत राहतात ते कुठे ना कुठे आपण थांबवलं पाहिजे. कारण ह्या समारंभाचा मेन उद्देशच एवढा गोड आहे ना मैत्रिणींनो, तो उद्देश आपण कुठे ना कुठे जपला पाहिजे. म्हणजे बघा ना, रांगोळीमधून आपण आपले एक्सप्रेशन, आपले भाव, आपले इमोशन्स जर आपण व्यक्त करू शकलो ना, तर नक्कीच ते आपण करायला हवेत. अगदी पारंपरिक डिझाईन न घेता, कोणतीही अगदी पारंपरिक स्त्री रूप न घेता, मी असं रूप
निवडला आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक स्त्री रूपाला, प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक गृहिणीला आपल्याकडे तेवढ्याच मानाने, आदराने आणि सन्मानाने वागवणार ह्याची शाश्वती देण्यासाठी अशा काही रूपांची तुम्ही तुमच्या रांगोळीमधून मला असं वाटतं आहे की वापर झाला पाहिजे. आणि पहा ना, म्हणजे एक्सप्रेशन स्त्रीमध्ये जे एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स आणि बऱ्याच गोष्टी जेवढ्या परिपूर्ण असतात ना, त्या कुठेच नाही आहेत मैत्रिणींनो. आपण एक वेगळीच शक्ती आहोत आणि ती शक्ती आपण आपल्या रांगोळीमधून नेहमीच दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणूनच मी इथे अशा प्रकारची स्त्री साकारण्याचा प्रयत्न केला आहे. पहा, हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगते. अगदीच मी काही अशी खूप प्रोफेशनल एक्सपर्ट नाही आहे, पण जो काही प्रयत्न मी केला आहे, प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तो सगळा ह्या पूर्ण रांगोळीमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही लेअर मी व्यवस्थितरित्या सुकवून घेतलेत. बेसिक लेअर मारून घेतलं आहे बघा ना. साडीला काळी रंग मारला आहे, रांगोळी मारली आहे. ब्लाऊजला मरून कलरचं आणि काठ मरून कलरची ठेवली आहे म्हणून. आणि अगदीच तिच्या फेसला स्किन कलर मारून घेतला आहे. आणि त्यानंतर दोन्ही लेअर सुकून झाल्यानंतर आपण त्यावर ब्लॅक ॲक्रेलिक कलर आणि व्हाईट ॲक्रेलिक कलर, म्हणजे आता बघा हलव्याचे दागिने दाखवायचे आहेत, तर व्हाईट कलरने आपल्याला तिची ज्वेलरी बनवायला हवी. काही मध्ये काही व्हाईट टिपके वापरलेत जेणेकरून डिझाईन अजून खुलून यावी आणि एक मनमोहक असं रूप, स्त्री रूप मी इथे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? हा माझा छोटासा प्रयत्न स्त्रीरूप साकारण्याचं कसं वाटलं? आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन आणि भन्नाट असे आयडियाज देण्यासाठी मोटिवेट करत असतात. आता पहा, रांगोळी तर बनवून झाली आहे, पण तिला व्यवस्थित सुकल्यानंतर कट करून घ्यायची आहे आणि सुंदरसं असं स्त्री रूप रांगोळीमध्ये ठेवण्यासाठी रेडी आहे. आता या पूर्ण रांगोळीमध्ये ना मैत्रिणींनो, मी काय काय अरेंज केलं ना, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवते. हळदी कुंकू कसं काढलं ते सुद्धा सांगते. पहा, एक एक छटा रांगोळीच्या एक एक गोष्टी कशा व्यवस्थितरित्या रांगोळीमध्ये स्टिक झालेल्या आहेत, हो की नाही? अशीच मस्त मस्त डिझाईन्स तुम्ही बनवून ठेवू शकता बरं का हळदी कुंकूसाठी. हळदी कुंकूमध्ये लागणारे आपले तिळगुळ, हळदी कुंकू करंडा, आपली बनवलेली रेडी रांगोळीची स्त्री म्हणजेच बाई, तिचं ते रूप आणि तिला जे ते समारंभ साकारण्याचं जे आलेलं जे थोडंसं हलकंसं प्रेशर आहे, ते तिच्या चेहऱ्यावर खूप स्पष्टपणे दिसत आहे. त्यात आपण बनवलेली नथ आणि लोटस. दिवा ठेवला आहे पूर्ण रांगोळीवर, प्रकाश ज्योत यावी म्हणून. कशी वाटली रांगोळी नक्की कळवा. धन्यवाद.